नमस्कार. तर हा होता लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि ही सकाळची वेळ होती. चहा नाश्ता वगैरे करून बसलो होतो आम्ही हार वगैरे करायला. हार वगैरे सगळं आम्ही घरीच करतो, फुलं आणून. पटकन सिंपलमध्ये जेवण बनवून घेतलेलं होतं आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मला की चिवडा वगैरे बनवून झालेला होता. त्यानंतर मला तिखट पुरी, शंकरपाळ्या आणि चकल्या आज बनवायच्या होत्या. थोडंसंच करणार होते मी सगळं, पण ते सगळं आवरलं आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली 4-5 वाजता. आणि हे माझं पिल्लू बघा कसं मदत करते, पण याला जर मी खेळू दिलं नसतं याचं तर मग मी आता जेवढी रांगोळी काढली आहे, छोटीशीच काढली आहे, तेवढी पण त्याने मला काढू दिली नसती. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या भिंतीवरती थोडंसं DIY काहीतरी लावणार आहे. तर हे मी पुठ्ठ्याचा DIY केलाय आणि इथं काहीतरी छोटंसं लावलंय, छान दिसतंय ते. एवढाच वेळ होता माझ्याकडं, तेवढंच मी केलं. त्यानंतर आमची पूजा झाली. हार वगैरे लागले होते सायकलीला, माझ्या छोट्या आमच्या अथांगच्या सायकलीला हार लागला होता, दारांना हार लागला होता. त्यानंतर मी तुम्हाला हे डेकोरेशन दाखवते. संध्याकाळी ज्यावेळेस पूजा झाली त्यानंतर लक्ष्मीपूजनाची आमची पूजा झाली होती, आरती झाली होती. तो व्हिडिओ मी काही डिटेलमध्ये बनवू शकले नाही, कारण मग अथांगला एक जणाने घ्यावं लागतं आणि आरती करताना गडबड होते. मग म्हटलं नाही, आपण व्हिडिओ बनवायला नको, व्यवस्थित शांततेत पूजाच करून घेऊयात. मग मी व्हिडिओ नाही बनवला पूजा करतानाचा, पण मी पूजेची मांडणी वगैरे कशी केली आहे ते मी डिटेलमध्ये दाखवले व्हिडिओमध्ये. सगळेजण त्यांच्या पद्धतीने, खूप साऱ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या, तर त्यांच्या पद्धतीने वेगवेगळी अशी लक्ष्मीपूजन करून घेतात. तर मी जे केलं ते मी इथं दाखवते. 5 प्रकारचे धान्य मी इथं ठेवलेले आहेत पूजायला, जे आपण वर्षभर खातो. आणि यानंतर लक्ष्मी ठेवलेल्या आहेत, त्यांची पूजा हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून केलेली होती आणि फळं वगैरे ठेवलेली होती. धनधान्य जे आपल्याकडे आहेत ते ठेवलेलं होतं. त्यानंतर मग आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो होतो आमची गाडीची पूजा करायला, नारळ वगैरे फोडायला. तर तुम्ही बघत असाल की अथांगची केवढी घाई झाली होती नारळ फोडून. त्याला नारळाचं पाणी आवडत नाही, पण तो त्यातलं जे नारळ आहे, खोबरं आहे, ते आवडीने खातो. त्यासाठी त्याची ही लगबग चालली होती. अशा प्रकारे शांततेत आणि पद्धतशीर आमची पूजा झाली. आणि त्यानंतर मग अथांगने पहिल्यांदाच यावर्षी फटाके वगैरे असे बघितले होते. आम्ही आवाजाचे फटाके नाही आणले होते, कारण तो घाबरेल असं आम्हाला वाटलं होतं. म्हणून मग पावसाळे, हे सुरसुरी वगैरे तेवढे थोडेसेच फटाके होते, जे त्यांनी खूप छानपणे एन्जॉय केले. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.